नाविन्य भाग 4। सकाळी उठून मी नैसर्गिक सोपस्कार केला। मी 50 उठाबशा काढल्या। मी 100 सूर्यनमस्कार काढले। बाकीच्या योग प्रकार न करता न्याहारी करून मी लॅपटॉप घेऊन माझे बाकीचे राहिलेल काम पण पूर्ण केलं। स्नेहल काही आली नाही। मला वाटलं शाळेत गेली असेल। मी काही शुमेधाकडे विषय काढला नाही। टीव्ही लावून मी बातम्या बघितल्या। वेळ काही जात नव्हता। परवापासून मुंबईत कामावर रुजू व्हायचं होतं। दुपारचं जेवण करून मी वामकुक्षी करण्यासाठी बेडरूममध्ये जाणार। ऐवढ्यात प्रवीणचा फोन आला की आज अनिल रिटायर होतो। त्याची सेंड ऑफ पार्टी आहे। मी दुबईवरून कालच आल्याच त्याला कळलं। त्याने मला विनंती केली, कसंही करून ये। मी सुमेधाला विचारलं, पण तिनं नकार दिला। संध्याकाळी मी तयार होऊन निघालो। मी साधा टी शर्ट घातल आणि रंगची ब्रँडेड जीन घातली होती। मी पोहोचलो तेव्हा पार्टी जस्ट सुरू झाली होती। मी एकटा असलो तर 1 किंवा 2च पेग घेतो, कारण मला गाडी चालवायची असते। सुमेधा बरोबर असेल तर 4-5 पेग मी सहज घेतो। मी आणि प्रवीण एका टेबलावर बसलो। पार्टीत रंग यायला लागला। काही स्टाफ ग्लास हातात घेऊन एकमेकांशी गप्पा मारत होते। माझं सहज समोरच्या टेबलावर लक्ष गेलं। एक मुलगी माझ्याकडे चोरून बघत होती। माझं तिच्याकडे लक्ष जाताच तिनं नजर फिरवली। मी तिच्याकडे एकटक बघत होतो। कमलनेनी वरच्या ओठावर शोभून दिसणारा मादक तीळ, गालावर रुळणाऱ्या बटा, ती डोळ्यांच्या कोपरातून माझ्याकडे बघत होती। हे प्रवीणच्या लक्षात आलं। तो म्हणाला की ती रमाणेची बायको आहे। आत्ताच 6 महिन्यापूर्वी लग्न झालंय। मी त्याला बोललो, ती माझ्याकडे बघत होती। कदाचित मला आधी पाहिलं नसेल। मी त्यांच्या लग्नात पण नव्हतो ना, असं म्हणून मी वेळ मारून नेला। पण मी बायकांच्या बाबतीत अडाणी तर नक्कीच नव्हतो। तीच माझ्याकडे बघण्याची नजर काही वेगळंच सांगत होती। माझा दुसरा पेज चालू होता। तिसऱ्याचा विचार तर अजिबात नव्हता। याबाबतीत मी तसा काटेकोर आहे। जेवणासाठी मी उठणार तर प्रवीण म्हणाला, बरोबर जाऊ। पण ती उठून जेवणाच्या दिशेकडं जाताच मी प्रवीणला म्हणालो, मला लवकर जायचा बहाणा करून उठलो। कारण त्याचा 5वा पेज चालू होता। अजून त्याला पेग घ्यायचा होता। मी उठलो। माझी नजर फक्त मिसेस रमानीवर होती। नाविन्य भाग 5 पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा।